मुंडीकोटा गावातले हे कृष्णा भांडारकर. भांडारकर अल्पभूधारक शेतकरी आहेत. नवेगावमध्ये त्यांची 1 एकर शेती आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी बँकेकडे जागा गहाण ठेवली. 10 लाखांचं कर्ज घेतलं आणि आपला शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांनी स्वतःकडची 5 लाखांची जमापुंजीही घातली. सुरुवातीला त्यांनी जमनापारी आणि गावठी अशा 200 शेळ्या खरेदी केल्या. या शेळ्यांचा विमा देखील काढला. फेब्रुवारी-मार्च महिन्यात घटसर्पानं त्यांच्या शेळ्यांना ग्रासलं आणि शेळ्या दगावू लागल्या. गावात पशुवैद्यकीय दवाखाना नसल्यानं त्यांनी याबाबत तालुका तसंच जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन संबंधित डॉक्टरांकडे विचारणा केली. त्यांना लसीकरणाचा सल्ला देण्यात आला, मात्र त्यासाठी लागणारी लस उपलब्ध नव्हती. लसीकरणाची वाट बघता बघता घटसर्पानं 40 शेळ्यांचा बळी घेतला. सुदैवानं भांडारकर यांना विम्याचा आधार होता, त्यामुळे विम्याचे पैसे मिळावेत यासाठी त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कंपनीला अर्ज केला. मात्र विमा कंपनीकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. शेळ्यांचा विमा काढलेला होता. विमा कंपनीला माझ्या पॉलिसीज गेलेल्या आहे आणि विमा कंपनीने माझी पॉलिसीज तयार केलेली आहे, पण आतापर्यंत मला एकही इन्शुरन्स प्राप्त झालेला नाही आहे. कंपनी काय म्हणते? कंपनीच्या अधिकाऱ्याकडे मी प्रत्यक्षात 8-10 ला भेटायला गेलो. माझ्या पॉलिसीज का मिळाल्या नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचा इन्शुरन्स मी लॅप्स करतो. विमा कंपनीचा मनमानी कारभार पाहता त्यांनी या प्रकरणी झी हेल्पलाईनची मदत घेतली. हेल्पलाईनच्या टीमनं भांडारकरांची भेट घेतली. त्यांच्याकडील काही शेळ्या अजूनही आजारी होत्या. डोक्यावर बँकेचं 10 लाखांचं कर्ज असल्यानं भांडारकर चिंतेत होते. त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं गोंदिया येथील विमा कंपनीचं मुख्य कार्यालय गाठून येथील शाखा व्यवस्थापक गोपाल नाथानी यांची भेट घेतली. भांडारकर यांचं प्रकरण त्यांच्या कानावर घातलं. त्यांनी या प्रकरणी अहवाल मागवला आणि लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लावून 15 दिवसातच भांडारकर यांना विम्याचा लाभ देऊ असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं. अभी हमने उसको इन्वेस्टिगेशन को दी है. इन्वेस्टिगेशन रिपोर्ट जैसे ही आ जाएंगी, उसमें क्या रिपोर्ट आते हैं उसके बाद में देंगे. तो भी कितने दिन लग सकते हैं? जैसी रिपोर्ट आ गई समझो 10-15 दिन में हो जाएगा. शाखा व्यवस्थापकांच्या आश्वासनामुळे भांडारकर यांना लवकरच विम्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यास त्यांना मदत होणार आहे. योग्य वेळी झी हेल्पलाईनची मदत मिळाल्यामुळेच हे शक्य झाल्यानं त्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. मात्र झी हेल्पलाईन शाखा व्यवस्थापकांच्या आश्वासनावर समाधान मानणार नाही. जोपर्यंत भांडारकर यांना प्रत्यक्ष विम्याचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.